तर आता छोटासा प्रवास करून आम्ही आलेलो आजमला टेम्पल, लॉर्ड शिवा टेम्पल, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. आजमला टेम्पल पार्किंगमध्ये गाडी उभी केली आहे. आणि इकडच्या बसेस बघा किती फुल व्हाईट कलरच्या केरला बसेस. आणि आता आपण इकडून जाणार आहे आजमेला. छत्री ओपन केली आहे कारण इथे पाऊस लागतोय त्याच्यामुळे. तर आता हे आपले पॅसेंजर हळूहळू उतरतात आहेत. तर आता यांच्यासोबत आपण आजमला टेम्पलला जाणार आहे. आणि तिथे एक मोठी मूर्ती आहे शंकराची, ती खूप उंच आहे. हां हे बघा, यांच्यासोबत आपण जाणार आहे आता. आम्ही चाललो आता मंदिरामध्ये. आजमेला दर्शन ना, आजमेला मंदिर. आजमेला मंदिर शंकर मंदिर आहे. 50 फुटाची मूर्ती आहे ना. शिव मंदिर आहे. शिव 50 फुटाची मूर्ती आहे. मित्रांनो हे असं आपण इकडनं चालत आलो आहे. इथून आपण आलो आहेत आणि आपण आता इथून डीप खाली जाणार आहे. आणि तिथे 100 मीटर चालायचं आहे. पण आता इथे ना पावसाचे ठेंबे जास्ती पडतात म्हणून कॅमेरा जास्ती चालू केला नव्हता. आता इथून खाली उतरल्याच्या नंतर आपण मंदिराकडे जाणार. पाय घसरला की डायरेक्ट मंदिराच्या दारात लोटांगण. चालत आपण मंदिरापर्यंत पोहोचलो आहे. आणि हे मंदिर आहे, मंदिर आता क्लोज आहे. मंदिराच्या पाठीमागे शिवाचा स्टॅच्यू आहे बघा, शंकराचा. तर तिथे आपण आता जाणार आहे. मंदिर क्लोज आहे. सकाळी काहीतरी 5 ते 11 एवढंच चालू असतं. संध्याकाळी परत काहीतरी 5 वाजता चालू होतं. ओके. मंदिराच्या इथून उतरलं ना की इथे केव टेम्पल म्हणजे गुहा आहे इथे. त्या गुहेमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे, ते चालू आहे. आणि ह्या साईडला बॅकला पुरा समुद्र आहे. आता पाऊस आहे म्हणून जरा मी तुम्हाला साईड लांबून दाखवतोय. पण ह्या साईडला पूर्ण समुद्र आहे आणि त्या साईडला स्टॅच्यू आहे. हा जो अथांग समुद्र आहे ना, ह्या अथांग समुद्राच्या बाजूला ही शंकराची भव्य दिव्य मूर्ती आपण पाहू शकतो. फ्रंट साईडला आपण जाऊ आता. पण या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी जमीन बघतोय आपण, ह्या जमिनीच्या खाली खडकामध्ये कोरलेलं एक जवळजवळ 20 ते 25 मिनिटाचं एक म्युझियम आहे. म्युझियम म्हणण्यापेक्षा मंदिर आहे. आणि त्यामध्ये शंकराची पिंडी आणि त्याच्या भोवती रावणापासून सगळ्या मूर्त्या, रावणाची मूर्ती आहे, गणपतीची आहे, कार्तिकेयची आहे, अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आहे, अशा सगळ्या मूर्त्या. त्याचप्रमाणे एक भगवान शंकराचं म्हणजे तांडव करतानाची मूर्ती आहे तांडव करतानाची मूर्ती आहे. आणि त्याचप्रमाणे अशा भव्य दिव्य सगळ्या मूर्त्या आहेत. आणि त्या मूर्त्या एवढ्या अट्रॅक्टिव्ह आहेत तर त्या आपण इथे आल्याशिवाय तर ती फिलिंगच तुम्हाला घेता येणार नाही. तिथे 100 रुपये एंट्री फी आहे. पण 100 रुपये म्हणजे नथिंग आहे त्या गोष्टीसाठी. आणि ही जी मूर्ती आहे ना, ह्या अशीच भव्य दिव्य मूर्ती आतमध्ये त्या आहेत. तिथे जवळजवळ 12 फुटाच्या वरच्या मूर्त्या आहेत सगळ्या. आणि त्या एवढं म्हणजे ते खालचं खडक फिरायला, खडकातून रस्ता आहे, तो गुफा आहे पूर्णपणे. ही इथून हे आहे आणि तो खडक फिरायला आहे बघा. इथे समुद्र आहे, समुद्राच्या बाजूला हे समुद्र आणि समुद्राच्या बाजूला ही लॉर्ड शिवाची मूर्ती. ते खडक पूर्णपणे म्हणजे फिरायला आपल्याला 20-25 मिनटं लावलेली आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत एर्नाकुलममध्ये. एर्नाकुलमच्या इथे पार्किंगमध्ये आहे आपण आता. ही आपली गाडी इथे पार्किंग केली आहे. आणि छोटानिकारा माता म्हणजे भगवतीचे 8 अवतार, म्हणजे भगवतीचे 8 रूपं ही इथे आहेत. तर त्याच्यामधलं एक छोटानिकारा, तर ते इथे समोर टेम्पल आहे. तर तिथे आपण बाहेरून शूटिंग घेतो, आतमध्ये अलाउड नाही आहे. सकाळी 4:30 वाजल्यापासून दर्शनाला रांग होती. तर आपण 8च्या 8 मंदिरं आपण कवर नाही करणार आहेत. टायमिंगनुसार आपली जेवढी कवर होतात तेवढी आपण कवर करणार आहे. तर आज आम्ही रात्री आलेलो इथे, म्हणजे प्रवास करून रात्री 2:30 वाजता आलेलो, 2च्या आसपास. आणि जेवण वगैरे करायला आम्हाला 3 वाजले. तर आता हे मंदिर आहे. आता आपण फिरून जाणार आहे, म्हणजे पार्किंग मंदिराच्या बॅक साईडला आहे.
आणि जे आमचे रूम्स आहेत ते पलीकडे आहेत तिकडे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराकडे आणि माझ्या समोर इकडे हे मंदिर आहे देवीचं. तर त्या मंदिराचं नाव आहे छोटानिकारा मंदिर. हे भगवतीचं रूप आहे, भगवती देवीचं. आतमध्ये आपल्याला शूटिंग करायला भेटणार नाही म्हणून मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतोय आणि एखादा फोटो मला त्या देवीचा भेटला तर मी ब्लॉगमध्ये दाखवेन. आतमध्ये कसं आहे, इथून आतमध्ये गेलं इथून तुम्हाला गर्दी खाली दिसते ह्या पॅसेजमध्ये, पण इथून त्या डोअरच्या आतमध्ये तिथे जो छोटा डोअर दिसतो मोठावाला, तर तिकडनं आतमध्ये गेल्यावर 3 तासाची रांग आहे. आणि इथे मोस्ट ऑफ कसं म्हणजे आपले इंडियन ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दर्शन घेतात, फॅन्सी कपडे चालत नाहीत. तर आपण पाहू शकता आजूबाजूचा परिसर आणि खूप बघा. छोटानिकारा देवी टेम्पल हे भगवतीचं रूप आहे. अशा 8 भगवती म्हणजेच 8 गौऱ्या म्हणतात त्यांना. तर त्या 8 गौऱ्या ह्या इथे आहे. त्याच्यातली एक गौरी ही एर्नाकुलम म्हणजे केरलामध्ये आणि बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी ते मी तुम्हाला दाखवेन, तुम्हाला पुढे सांगेल, कारण इकडची नावं आपल्याला पटकन पाठ होत नाहीत. मग ती तुम्हाला मी पुढचा जो व्लॉग आहे बनवणार आहे त्या देवीच्या मंदिर तिथे 4 का 5 आहेत, ते तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेन. इथे आता सगळीकडे लॉटरीचा धंदा सगळीकडे बघा, सगळीकडे सकाळी सकाळी. हे केरळमध्ये पार्किंगमध्ये उभं राहा तरी लॉटरी तुम्हाला विचारायला येते, लॉटरी 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 करून. हे देवाची फुलं, कमळ कमळ. आणि बघा इथे आपल्याला हॉटेलच्या इथे एक देवीचा फोटो भेटलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. ही सेम अशीच मूर्ती आपल्याला बाहेर पाहायला मिळेल तिथे आतमध्ये देवळाच्या, आणि त्यांनी इथे लावलेले आहे शो म्हणजे अट्रॅक्शन म्हणून. सेम अशीच मूर्ती आहे. आणि आपलं जे रूम घेतलेले होते तर ते आपले रूम आहेत हे या साईडला इथे दर्शना सेंट्रल, दर्शना हा सेंट्रल हां, हे इथे रूम घेतलेले आहेत. आणि इथे आमची जेवणाची तयारी चालली आहे. आमच्या या दोन्ही पण मावश्या आपल्या सकाळपासून आणि रात्रीपासून जेवण बनवत आहेत. 2:30 वाजता आलेत मावश्या, इथे पोचल्यात तिथपासून रांगतीनच केरी करतात. रात्रभर झोप नाही मावशीला, कारण लेट पोचलो आपण इथे. मित्रांनो आता एलिफंट गार्डनला आपण आलेलो आहोत आणि केरळमध्ये एलिफंट पाहायला मिळतात आपल्याला. तर आपण आता ही पार्टी आपली उतरते. मित्रांनो केरळमध्ये ना सगळ्यात जास्ती तुम्हाला फुटबॉलचे चाहते तुम्हाला दिसणार. आता माझ्या समोर इकडे बघा, तो केवढा मोठा पुतळा बोलतो सॉरी केवढा मोठा बॅनर लावला आहे बघा. सगळे जे आहेत ना इथे फुटबॉल प्रेमी आहेत सगळे, असेच बॅनर रस्त्यावर आहेत सगळे. कोण अर्जेंटिनाचा फॅन आहे, अजून कोण कसला फॅन आहे, ब्राझीलचा आहे. आणि आपण चाललो आहे आता हाती बघायला, हाती मेरे साथी. आता आपली ही गाडी इथे पार्किंग करून आपण तिकडे जाऊ हत्ती बघायला. आता हे हत्तीचं पार्क आहे, हत्ती, हे हत्ती आपलं. मित्रांनो आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही, तरी पण आपण रिक्स घेऊन आपण चोरी छुपे कॅमेरा आणला आतमध्ये आणि आपण हत्ती बघायला आलो आहेत. समोर आपल्याला हत्ती दिसतोय तो बघा. समोर हत्ती आहे तो बघा. आपल्या समोर आपल्याला हत्ती दिसतोय. हे बघा इकडे पण एलिफंट काय खात आहेत ते, आणि तिकडे पण बघा एक एलिफंट आहे तिथे.
आतमध्ये जायला अलाउड नाही, ती रशी लावली आहे ना, रशीच्या आतमध्ये नाही जाऊ शकत. हे बघा एलिफंट. अरे इकडे पण हे बघा, इथे मोठा आहे. हे बघा हातीचे सोळे बघा केवढे मोठे आहेत ते. ओ बाबू हा बघा इकडे बघा, हे बघा एलिफंट. आणि हा इथे एक एलिफंट. Behind this tree, one more elephant is there. बघा हा किती मोठा हत्ती आहे. त्याचे सुळे बघा, पाय बांधलेला आहे त्याच्यामुळे तो पाय सोडवण्यासाठी जरा इकडे तिकडे हालचाल करतोय. एकदम जवळ जाणं पण रिस्की आहे मित्रांनो. तर इथे पुढे पण आपल्याला एक आहे एलिफंट बघा तिथे झाडाच्या पाठीमागे. तर आपण तिथे पण जाऊ. छोटा व्हिडिओ कॅमेरा ॲक्शन त्यानंतर आपण पटकन व्हिडिओ शूट करू, कारण अलाउड नाही आहे. 1,500 रुपये व्हिडिओग्राफीचे आहे तिथे. आपण गपचेपणे आलो आहे फक्त यूट्यूबसाठी, यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी. तर हा एक इथे एलिफंट त्याचा चारा खातो आहे. तर मित्रांनो पूर्ण एलिफंटचा सफारी आपण केलेली आहे कॅप्चर. फुल राऊंड होता असा, तिकडून असं गोल जायचं आणि परत असं गोल इकडनं यायचं. इथे भरपूर एलिफंट होते, तर आपण कॅप्चर केलेले आहेत. तर मित्रांनो एलिफंटचा व्हिडिओ सेपरेट पण अपलोड करणार आहे आणि ब्लॉगमध्ये पण छोटासा पार्ट अपलोड करणार आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. पोलीस आहेत, बंद करतोय. पाऊस आहे बाबा. मित्रांनो आता आपण वल्यानंद टेम्पल म्हणजे देवीचं ते दुसरं मंदिर होतं तिथपर्यंत आलेलो आहोत. पाठीपासून मी गेले छोटा रस्ता आहे, शॉर्ट रस्ता आहे. तर त्यामुळे आपल्याला पार्किंगला जागा नाही भेटली, कारण इथे पार्किंग बस पार्किंग नाही. तिथे आपली गाडी उभी आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे. हा सिंगल रस्ता आहे. तर ह्या सिंगल रस्त्याला राईट साईडला मंदिर आहे. जरा 2 मिनटं चालावं लागेल, कारण तिथे जर गाडी थांबवली असती तर पूर्ण ट्रॅफिक जाम झालं असते. ते एकदम छोटूसा रस्ता आहे. आपण ते मंदिराच्या आतमध्ये जाणार ना, कारण इथे ना काल ज्या मंदिरामध्ये गेलेलो तिथे पण फक्त लुंगी आणि बस तेवढंच, म्हणजे पुरुषांना लुंगी आणि बायकांना ती साडी. तर ह्या ड्रेस कोडवर आतमध्ये एंट्री अवेलेबल होती. हे काल गुरुवार मंदिर होतं. रात्री पोचलेलो आम्ही तिथे. तर तिथे शूटिंग करायलाच अलाउड नाही तिथे, म्हणजे बाहेर पण शूटिंग करायला अलाउड नाही आणि आतमध्ये पण अलाउड नाही. तिथे आपण जे हत्ती बघितले ना मगाशी, तर त्याच्यातल्या हत्तीचे 3 हत्तींची फौज म्हणजे 3 हत्तींचा ग्रुप येतो आणि त्या मंदिरामध्ये ना ती पालखी फिरते देवाची हत्तीवरून. तर त्यामुळे तिथे शूटिंग करायला येत नाही. तर मित्रांनो आपण ह्या रोडला सरळ बस पार्किंग केलेली आहे आणि ह्याच्या समोरच, म्हणजे आपण इथून आलेलो असे ह्या रोडने आपण आलो आहे आणि इकडनं सरळ बस पार्किंग केली आहे. इथे समोर मंदिर आहे. तर समोर मंदिर आहे पण तिथे लुंगीशिवाय अलाउड नाही. आपले जे पॅसेंजर आहेत ते परत लुंगी आणायला गेलेत. ते लुंगी घालूनच येऊ शकता इथे. मंदिर बाहेरूनच दाखवणार आहे तुम्हाला, आतमधून काय मला पण अलाउड नाही आतमध्ये. तर कारण मी पॅन्टीवर आहे. तर हे मंदिर आहे वलयानंद टेम्पल, कारण आतमध्ये नाही एंट्री. बघा लुंगी घालून चालले सगळेजण. तर ओनली एंट्री ड्रेस कोड लुंगी अँड हे बघा असा सदरा लुंगी हे असं अवेलेबल आहे. इथे बाजूला देवाची सगळी दुकानं लागलेली आहेत, म्हणजे देवाचे सामानाचे. इथे ना कृष्णाच्या मूर्त्या,
खूप चांगल्या पद्धतीने सजवलेले आहेत कृष्ण भगवंताच्या. हिंदी मल्याळम ओके. त्याला हिंदी कळत नाही. इथे आल्यावर आपल्याला तेच होतं की हिंदी पूर्ण आपलं म्हणजे मिसमॅच होतं, पूर्ण लँग्वेजचा जरा इश्यू होतो. त्याच्यामुळे आपल्याला काय विचारायचं आहे ते त्यांना कळत नाही, त्यांना काय सांगायचं ते आपल्याला कळत नाही. अशा प्रकारे जरा प्रॉब्लेम होतात. तर हे आपलं दुसरं मंदिर आणि हे मंदिराच्या बाजूचा परिसर. हे जे मंदिर आहे सर हिंदी हिंदी थोड़ा. ये जो मंदिर है किशन भगवान दुर्गा अष्ट दुर्गा और भी चार है, और भी चार है देवी. भगवतीचं रूप मानलं जातं त्या देवीला. आणि और कितना 4 मंदिर ना, टोटल 8 ओके. टोटल 8 आहेत. तर त्या भगवतीची रूप. तर आता दुर्गा मातेचं मंदिर आहे ते, दुर्गा देवीचं मंदिर. ह्या मंदिराचा परिसर आपण आता इथे थांबूया. वलयानंद टेम्पलच्या बॅक साईडला आम्ही आता गाडी आणली आहे. तिथे एकाला विचारलं तर बोलतं पार्किंगला आहे. तर पार्किंग एकदम कंजेस्टेड आहे. पार्किंग आणले. तर आता इथून ना हे बॅक साईडचा डोर आहे. आतमध्ये लुंगीशिवाय एंट्री नाही आहे, म्हणजे देवळामध्ये. पॅसेजमधल्यामध्ये तसं काही चालतं आहे. इथे एवढी शांतता आहे ना, मी आता काय बोलत नाही, तुम्ही आवाज फील करा. आणि मंदिरं बांधली, बाजूला बंगले बांधले, पण जी वनराई आहे ती सुरक्षित ठेवली. आणि त्यामुळे केरळ हे हिरवाईने नटलेल्या जो निसर्ग आहे त्याच्या बाबतीत एक नंबर आहे. मागाशी जो रस्ता तुम्हाला दाखवला ना की इथून समोर मंदिर आहे म्हणून, तो हा रस्ता. इथून पायऱ्या आहेत त्या. इथून आतमध्ये आलो आपण की इथे हा समोर मंदिराचा फ्रंट गेट आहे. आणि ह्या फ्रंट गेटच्या आतमध्ये आपल्याला शूटिंग करायला भेटणार नाही. तिथे त्यांनी बोर्ड लावलेले आहेत कॅमेरा नॉट अलाउडचे. तर हे मंदिर आहे पूर्णपणे विस्तीर्ण. आणि त्याच्यामध्ये एक अशी समई आहे ना मोठी, ती तशा दीपमाळ आहे. ती बघा समोर दिसते ती. तर आपण जास्ती काय पुढे आपण जाणार नाही. समोर ती बघा, ती दीपमाळ दिसते. खूप उंच दीपमाळ आहे ती अशी. आणि इथे लिहिलं आहे बघा, पॅन्ट शर्ट बनियन लुंगी फुटवेअर पजामा मोबाईल फोन आर नॉट अलाउड इनसाइड द टेम्पल. त्याच्यामुळे हे सगळीकडे इथे फॉलो केलं जातं. तर त्यामुळे आपल्याला हे मंदिर फक्त बाहेरून बघायला भेटणार आहे. आणि गर्द हिरवाईने नटलेला निसर्ग हा आपल्याला हा आजूबाजूचा म्हणजे परिसर बघून तुम्हाला जे पण फिलिंग होतं आहे. कारण इथे जे बोलतात ना ते पक्ष्यांचा किलबिलाट आणि ते रातकिड्यांचा आवाज, जे लहानपणी आपण गोष्टीमध्ये ऐकायचो की जंगल असं असतं की जंगलमध्ये असे रातकिड्यांचा आवाज वगैरे, तर तशी फिलिंग ही इथे पूर्णपणे येते. आणि आता हा समोर जो रस्ता दिसतो तिथून आपण आलो. आता ते रेल्वे क्रॉसिंग आहे. आता जस्ट एक रेल्वे गेली, तर त्याच्यामुळे त्यांनी ते फाटक बंद करून ठेवलं आहे. ही आपण इथे गाडी पार्किंगला लावली आहे. आणि हे समोर मंदिर आहे, पिशारी कायू मंदिराचं नाव आहे इंग्लिशमध्ये. तर हे त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. ते देवीचं मंदिर आहे. जे अष्टदुर्गा मी बोललो तुम्हाला त्याच्यातलं देऊळ आहे. तर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री नाही आहे. तर त्याच्यामुळे एंट्री म्हणजे आपल्याला लुंगी घालून जावं लागेल. इथून समोर मंदिर आहे. आतमध्ये कोणत्याच मंदिरात इथे शूटिंग करायला अलाउड नाही. समोर ते रेडवाली नोटीस लावलेली आहे. आणि बाकी मित्रांनो परिसर बघू शकता तुम्ही. ही भद्रकाली मातेची रूपं आहे सगळी. 8 रूपं आहेत. जेवढे आपल्याला कवर करता येतील तेवढे आपण कवर करणार आहोत. हे समोर मंदिर. आता मंदिरात जायला मी लुंगी आणलेली नाही, तर त्याच्यामुळे मी आपल्या पॅन्टवर फिरतो आहे. मी बस घेऊन आलेलो आहे. तर ही आपली बस इथे उभी आहे. तर मित्रांनो आपण ज्या पार्टीला आणले ती आतमध्ये दर्शनाला गेलेली आहे. बहुतांश वेळा असं होतं की पार्टी
की लुंगी आतमध्ये इथे बसमध्ये ठेवतात बॅगमध्ये आणि असे दर्शन जातात, परत फिरत येतात आणि मग बोलतात लुंगी पाहिजे. आता इथं बघूया काय होतं ते. आता जे आपण पोचलेलो आहोत ना, तर ते कदम पूजा मंदिर, कदम पूजा भगवती मंदिर. तर त्याच्या पार्किंगमध्ये आता आपण पोचलेलो आहोत आणि समोर इथे मंदिर आहे. तर मंदिरामध्ये लुंगी घालून अलाउड आहे. ते बघा, ते लुंगी पॅसेंजरने बघा आमच्या ट्रिपला जे आम्हाला घेऊन आले होते ना आम्ही, तर त्यांनी लुंगी घातली बघ. सगळ्यांना लुंगी घालून कंपल्सरी अलाउड आहे ते. आणि आपण आता एंट्रन्सकडे चाललो आहे त्याच्या. एंट्रन्सकडे चाललो आहे. इथून एंट्रन्स आहे मेन. लुंगी घालूनच सोडताय सगळ्यांना. आतमध्ये काय मोबाईल कॅमेरा अलाउड नाही. आता आपण हे भगवती देवीची सगळी रूपं आहेत आणि त्यांची हे विविध मंदिर आहेत. प्रत्येक मंदिर हे म्हणजे एका रेडियसमध्ये आहेत. 14 किलोमीटर, 12 किलोमीटर, 15 किलोमीटर. ह्या 4 देव आहेत ना त्या जवळ आहेत आणि बाकीच्या आहेत त्या लांब आहेत. असे टोटल 8 आहेत है ना. हे बघा, कदमपूजा भगवती टेम्पल. आता इथे आतमध्ये त्या साईडने एंट्री होती, हे मेन गेट. देवीच्या मंदिरात लागणारे सगळं साहित्य. आणि इकडे बघा, हे सगळं काय खेळण्यांची दुकानं. तर आतमध्ये तर आपल्याला जायला भेटणार नाही कारण शूटिंग अलाउड नाही. तर आपण बाहेरून हे मंदिर पाहतोय. इकडे आतमध्ये या साईडला हे मंदिर आहे. त्यांचं पण बरोबर आहे, मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नसते. आपल्या इथे पण नसते. इथे खेळण्यांची सगळी रास, खेळण्यांची दुकान असते. आता आम्ही इथे जेवण बनवणार आहे समोर. तर आम्ही त्यांना विचारलं पहिलं की बाबा जेवण बनवायला अलाउड आहे की नाही. तर ते बोलले जेवण बनवू शकता. मग आता आम्ही पाण्यासाठी ते जार 2 काढणार आणि इथे जेवण बनवायला सुरुवात करणार. त्याआधी आपण बघा हे सगळं. आता देवीची मूर्ती असलेलं इथे फोटो वगैरे असं नाही आहे. नाही तर कधी कधी फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळते आतली मूर्ती कशी आहे. तर इथे कुठं दिसत नाही मला. इथे बघूया, इथे सगळ्या गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. आई सरस्वती, गणपती, लक्ष्मी अशा मूर्ती आहेत सगळ्या. पूर्ण केरळमध्ये गणपती, विष्णू, आपलं लक्ष्मी, महालक्ष्मी, त्याप्रमाणे श्रीकृष्ण, हे असे मंदिर आहेत. या देवतांची मंदिर आहेत. सगळे ते देवाचे लागणारे म्हणजे सामान वगैरे, पूजेला वगैरे, समय वगैरे बघा. आणि मूर्ती बघा कृष्णाची, किती आकर्षक मूर्ती आहे कृष्णाची बघा. कृष्ण मूर्ती बघा किती छान आहे, किती सुबक आणि रेखीव आहे. हे बघा, ही दुसरी अण्णाने आणून दिले. अण्णा ये कैसा है मूर्ति, कैसे है ये श्री कृष्ण भगवान कितने का है? है। ये 5200 5200 रुपये. पर फाइबर है। फायबरची मूर्ती आहे म्हणजे तुम्ही धुवू शकता पुरी. मस्त मूर्ती आहे. देखिए इधर सस्ता मिलेगा। दूसरा हे बघा, इकडे सगळ्या छोट्या मोठ्या मूर्त्या श्रीकृष्णाच्या अवेलेबल आहेत. ये गणपति भगवान के रामोत्सव, हे गणपती आहे.
काय तिला काय घ्यायचंय आपण इथून आतमध्ये जाऊया. तिला घ्यायला लागेल हे सगळं काय फॅन्सी आयटम आहे तिथे. काय घेणार आणि इकडे छोटे मोठे स्टॅच्यूज जे आपण शोपीसला ठेवतो. मुलांना घेतलं ना अण्णा हे मंदिर भगवती देवी का ना? काळामुळे भगवती दुर्गा भगवती दुर्गा भगवती. काळामुळे दुर्गा भगवती ओके. दुर्गा भगवतीचं मंदिर आणि त्याच्या बाजूला हे सगळे शॉपिंग असे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण इकडनं बघा किती फॅन्सी आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. बघा. खूप छान असे सगळं फायबरच्या मूर्ती फाइबर नहीं है पूरा ज्यादा आणि ब्रास है ब्रासच्या मूर्ती आहे ते. हुबेहूब मूर्ती आहे. ये हाथी हाथी देखने स्टार्टिंग रेंज क्या सर? स्टार्टिंग रेंज हे बघा हत्ती. स्टार्टिंग रेंज क्या है इसका? एक इधर हाथी हाँ हाथी स्टार्टिंग रेंज 800 से 2000 है 3000 है 10,000 निकाल के दिखाओ ना एक खाली. निकाल के आने के मुश्किल नहीं है लेकिन आराम से होके गिर जाएगा मुश्किल वो है बड़ा वाला दिखाओ. पूरा फाइबर है हे बघा 800 पासून 2000 पर्यंत या मूर्त्या यांच्याकडे अवेलेबल आहेत. सर दुकानाचं नाव काय तुमच्या? ये शॉपिंग का नाम? ये शॉप का नाम श्री दुर्गा फैंसी काड़ामुड़ा. श्री दुर्गा फॅन्सी. रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सगळे ये Available है. 1600 रुपये सस्ते वाले हैं. ओके, ये 1600 रुपये है. 1600 बड़ा वाला 1600 है. ओके 1600 रुपये का है. भगवंताच्या मूर्त्या बघा फायबरच्या मूर्त्या आहेत. 80 रुपये. 80 रुपये. खूप छान छान मूर्त्या आहेत बघा. कृष्ण मूर्ति बहुत है नीचे की तरफ. समया वगैरे सगळं लागणारं सामान आहे. किती सगळं देवाचं म्हणजे जे काय पूजेला लागतं ते सामान आणि फॅन्सी आयटम्स असं मिळून हे दुकान आहे. परत 2 तासाची रनिंग पुढे कव्हर करून आम्ही पुढच्या देवीच्या मंदिराकडे आलो आहे. इथं रस्त्यावरच गाडी पार्किंग केली आहे. रस्त्याला लागूनच इथे मंदिर आहे लगतच. तर पुत्तूर दुर्गादेवी मंदिर, पुत्तूर दुर्गादेवी मंदिर असं त्याचं नाव आहे. तर हे मंदिर आहे हे पुत्तूरमधलं भगवतीची रूप आहे ती. आता हे आतमध्ये ते पायऱ्या चढतात ना तिकडून आतमध्ये देवीचं मंदिर आहे. पण ह्या मंदिरात सुद्धा ते लुंग्या घालूनच जायचं आहे. कारण इथे सगळ्या देवळामध्ये तुम्हाला उघडं जायचं आहे आणि तुम्हाला लुंगी घालून जायचं आहे. लुंगी पाहिजे. लुंगीशिवाय तुम्हाला नो एंट्री आहे आतमध्ये. तर त्यामुळे हे या मंदिराच्या एंट्रन्स आपल्याला बघायला भेटलं तर आपण दाखवू. नाही तर मग जर थांबवलं आपल्याला कॅमेरा बघून तर मात्र आपण परत येऊ. इथे देवाचे सगळे ते सामानं भेटतात. ते केळीचं घड वगैरे ते दुकानं आहेत. आणि या साईडला पुत्तूर दुर्गादेवी मंदिर. मंदिर चालू आहे की नाही आयडिया नाही. कारण त्यांचं एक टायमिंग असतं पर्टिक्युलर बंद व्हायचं. तर दुर्गा पूजा स्टोर म्हणजे दुर्गेचं पूजेचं सामान इथे भेटेल तुम्हाला. प्रत्येक मंदिराभोवती अशीच हिरवळ त्या लोकांनी म्हणजे झाडांची गर्द हिरवळ ठेवलेली आहे. आता या पायऱ्या चढून आपण वरती जाणार आहोत. तर पायऱ्या चढतोय. कदाचित आपल्याला हाकलवतील सुद्धा कारण मी लुंगी नाही घातली. आपण मेन डोअरपर्यंत तरी येऊन दर्शन घेऊ शकतो. तर हे मंदिर आहे. तर आपण आतमध्ये अलाउड नाही. तर बाहेरून आपण पाया पडायचं.
ही मंदिरासमोरची ही दीपमाळ बघा केवढी मोठी आहे ती. आपल्या इथे दगडाच्या दीपमाळी बघायला भेटतात. आता ही समई बघा, ही समई आणि ही दीपमाळ प्रत्येक मंदिरामध्ये अशी दीपमाळ असते. आतमध्ये जायला अलाउड नाही कॅमेरा घेऊन, तर त्याच्यामुळे मी विचारलं त्यांना. तर आता हे मंदिर आपण पाहत आहे. ज्यावेळी तुम्ही आमच्या ट्रिपला प्रत्यक्षात इथे याल तर त्यावेळी आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो. आता इतकंच. आणि ह्याच्यानंतर अजून एक मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि ते कदाचित शेवटचं असेल. तर कारण टाईम लिमिटनुसार आपली ही एवढीच मंदिरं होतात, त्यामुळे आपण ह्याच्यानंतर आपलं एकच आहे वाटतं. कारण टाईम लिमिटनुसार होणार नाही आपली तेवढी, कारण इथे प्रत्येकाचा टाईम लिमिट आहे. आणि इथे काय आपलं बघा इथे काय काय लिहिलं आहे ते, म्हणजे पूजेचं वगैरे असेल हे. तर हे सगळं म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये लिहिलं आहे, ते आपल्याला काहीच वाचता येत नाही आणि आपल्याकडे ट्रान्सलेटर वगैरे काहीच नाही. तर देवाची मूर्ती ही अशी असते, ही अशी देवीची मूर्ती. तर देवीने आपल्याला या बोर्डावर दर्शन दिलेलं आहे. तर आतमध्ये तर आपण जाऊ शकत नाही आहे. आणि मंदिराचं स्ट्रक्चर हे असं आहे. तेच मित्रांनो, खूप दिवसांनी पाऊस भेटला, तो सुद्धा रात्रीचा. आणि जवळजवळ आता 10:30 होऊन गेलेत आणि आम्ही जंगलामध्ये आहेत आणि पूर्ण जंगल आम्हाला कवर करायचं. आणि आता पाऊस रात्रीचा आपल्याला भेटलेला आहे. आणि ह्या जंगलामध्ये हत्ती वगैरे पण आहेत. ते आता रात्री दिसतात का सकाळी आता बघायला पाहिजे आपल्याला. मध्ये कुठे दिसला तर आपण तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, आता आपण आहे कर्नाटकमध्ये. काल होतो म्हैसूरमध्ये रात्री. तिकडे जेवण वगैरे बनवलं. तिथे आपण रात्री रेसॉर्टला थांबलेलो. संध्याकाळी काहीतरी पोचलेलो आपण तिथे. आणि तिथून नंतर पार्टी केली साईड सीन करायला. साईड सीनला आपली गाडी नव्हती गेलेली, दुसऱ्या इकडच्या प्रायव्हेट गाड्या जातात. आणि आपण आता आहे काहीतरी बाहुबली मंदिर या स्पॉटला आपण आलेलो. बाहुबली मंदिर ते की कर्नाटकमध्ये आहे, श्रावण बेलगोंडा या ठिकाणी. तर आपण बघू शकता हा डोंगर आहे आणि ह्या डोंगरामध्ये मंदिर आहे. तर ते जायला ही इथे पार्किंग आहे इकडे. आणि इथून समोर ते सगळे बाजार दिसतोय समोर. त्या बाजाराच्या इथून वरती राईट साईडला जायचं आहे मंदिरामध्ये. तर इथे आता कसं आहे की आम्ही पाण्यासाठी शोधतो आहे, कारण आम्हाला जेवण बनवायचं आहे इकडे. तर आम्ही पाण्यासाठी शोधतो आहे. तर त्यांना पाणी वगैरे कुठे भेटेल आम्हाला काय आयडिया नाही. इथले लोकल लँग्वेज पण आम्हाला कळत नाही आहे. या लोकांनी कुठून तरी पाणी आणलं आहे, त्यामुळे आम्हाला पाणी इथे भेटेल अशी आशा आहे. हा डोंगर आहे, ह्या डोंगरात वरती तिकडे मंदिर आहे. आणि आपण आता चाललो आहे. ड्रायव्हर पण आमचे पुढे चाललेत, कुठेतरी पाण्याचे बंदोबस्त होतो की नाही ते बघायला. सगळा पहाडी एरिया आहे मित्रांनो. ते दगड बघा समोर, एकदम मोठमोठे दगड आहेत. आणि त्याचं डोंगर बघा केवढं आहे ते. बाजूलाच इथे इकडनं घेऊन मंदिर आहे बाजूलाच. तर आम्ही जरा भूक लागली आम्हाला, आम्ही चाललो हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये इकडे कांदाभजी बघा किती मोठे आहेत कांदाभजी. मित्रांनो, जैन मंदिर आहे बाहुबली मंदिर. तर तिथे खाली दुकानं आहे. त्या दुकानांमध्ये तांब्याची भांडी बघा, तिथे मोठी तांब्याची भांडी आहे. तिथे तपिलं, आपल्या गावच्या भाषेत त्याला तपिलं बोलतात ना.
त्यानुसार इथे असे खेळण्यांची दुकानं, गॉगल याव तेव्हा. पुढे गेलं की इथे सगळे दुकान लाईन आहे आणि हे दुकानं जिथे संपतात तिथून गेट आहे. तर आता विचारलं दुकानदाराला, एकाला हिंदी कळालं तर तो बोलला की 1.5 तास पायऱ्या चढून जायच्या आहेत आणि 1.5 तास पायऱ्या उतरून परत यायचं आहे. असे 3 तास लागतात. याचं काय पेट्रोल संपलं वाटतं. आता मंदिराच्या बाजूला नाही तरी मगाशी मी तळं बघितलेलं, एक तळं होतं कुठेतरी. आता इथे आपण मगाशी तो फणस मी विचारलेला, तो फणस किती रुपयाला सांगितला माहिती आहे का? 450 रुपये फणस, कापा फणस. आता कर्नाटकमध्ये असे गोल मोठे फणस भेटतात. तर या बघा, हा फणस बघा किती मोठा आहे तो. आणि हे मंदिराचं गेट आहे ते. विंध्यगिरी महाद्वार हे मंदिराचं गेट आहे. आणि ह्या गेटमधून आतमध्ये जाऊन त्या शिड्या दिसतात डोंगरामध्ये, त्या डोंगरामधल्या शिड्या चढून 1 तास वरती मंदिर आहे. तर मित्रांनो, मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. फोटो काढू शकतो सुद्धा, 1 किंवा 2 फोटो. तर ते विचारलं आपण, तर त्याला व्हिडिओग्राफी त्यांनी करायला दिली नाही, कारण ते पूर्णपणे पहाडी एरिया तिथे आणि पूर्ण लक्ष त्यांच्या गव्हर्नमेंटचं तिथे असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे शूटिंग करायला भेटलं नाही. तर बाकी आपण रेफरन्स इमेज एक घेतलेली आहे की कशा प्रकारे पायऱ्या आहेत आणि वरती मंदिर आहे. चोरी छुपे आपण घुसत नाही कुठे, कारण कॅमेरा आपला जर जप्त केला तर आपल्याला खूप मोठा फाईन पडेल आणि आपलं खूप मोठं नुकसान होईल त्याच्यामुळे. तर त्यामुळे ते आपल्याला जरा राखावं लागतं. तर आपलं बाहुबली मंदिर परिसर. मंदिराच्या बाजूला या साईडला एक तळं आहे. तर या तळ्याकडे आपण जाऊया. आता आपण आतमध्ये आलो. मोठं तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये मासे पण आहेत. तर पहिलं आपण तळे बघूया. बघा, एक एवढं मोठं तळ आहे ते. हा डोंगर आहे आणि या डोंगराच्या समोरच्या डोंगरावर अपोजिट साईडला तिकडे मंदिर आहे. इथे मासे पण आहेत. बघा, जवळून दाखवतो. पाण्याच्या आतमध्ये तर कॅमेरा आपण टाकणार नाही. बघा, फॉग लाईट लाईट काय नाही दिसत आहे. कॅमेरामध्ये धोका नाही दिसत एवढं. कॅमेरा नाही लांबून आपल्याला दिसत नाही. पुढचं दुखायला ते कॅमेरा. पाऊस चालू झालाय बघा. हा, हे तिकडे घे.
थांबूया आपण. फोन मिळाला स्नॅप काय वगैरे मित्रांनो, आता आपण आहे अन्नपूर्णा घाटामध्ये. माझ्या समोर बघा धबधबा. अन्नपूर्णा घाटाचा हा नजारा. मंकी वगैरे आहे तिथे बघा. पूर्ण खाली जंगल आणि हा घाट अन्नपूर्णा मधला घाट आहे. भरपूर गाड्या घाटामध्ये थांबल्या आहेत.